हॅलो फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण सेट जो पहिला टॉपिक आहे मॅथ्स 1 मधला त्या संदर्भातील हा सेकंड व्हिडिओ आहे. ओके, या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ सेट्स, इक्वल सेट्स, वेन डायग्राम या संदर्भात डिस्कशन करणार आहे. ओके, फर्स्ट वन टाइप्स ऑफ सेट्स. ओके, इथे सेटचे 4 टाइप्स आहेत. फर्स्ट वन सिंगलटोन सेट, second one empty set, empty सेटलाच नल सेट सुद्धा म्हणतात. नेक्स्ट वन फायनाइट सेट अँड फोर्थ वन इनफायनाइट सेट. ओके, दीज आर द 4 टाइप्स ऑफ सेट्स. हे जे टाइप्स आहेत, हे टाइप्स हे त्या सेटमधील नंबर ऑफ एलिमेंट्सवरून हे टाइप्स इथं पडलेले आहेत, नंबर्स ऑफ एलिमेंट्सवरून. ಓಕೆ, ಕನ್ನಡದವ್ರು ಲಕ್ಷದ ಬರ್ತದೆ ನೋಡ್ರಿ. ಸೆಟ್ ಈ ಟಾಪಿಕ್ ಮೇಯ್ನ್ ಇದು ಎರಡನೇ ವಿಡಿಯೋ ಅದ. ಈ ವಿಡಿಯೋದಾಗೂ ಟೈಪ್ಸ್ ಆಫ್ ಸೆಟ್ಸ್, ಈಕ್ವಲ್ ಸೆಟ್ಸ್, ವೆನ್ ಡಯಾಗ್ರಾಮ್ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋರಿದ್ದು. ಓಕೆ, ಟೈಪ್ಸ್ ಆಫ್ ಸೆಟ್ಸ್, ಸೆಟ್ದು 4 ಟೈಪ್ಸ್. ಓಕೆ, ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಸಿಂಗಲ್ ಟೋನ್, ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಎಂಟಿ ಸೆಟ್, ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರು ನಲ್ ಸೆಟ್, ಮೂರನೇದ್ದು ಫೈನೈಟ್ ಸೆಟ್, ಆಮೇಲೆ ನಾಲ್ಕನೇದ್ದು ಇನ್ಫೈನೈಟ್ ಸೆಟ್. ಈ ಪ್ರಕಾರಗಳು ಆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸೆಟ್ದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಮೇಲಿಂದ ನಿರ್ಧರಿಸಲಾಗಿದೆ. ಓಕೆ, ಈಗ सिंगल आता बघा सिंगल टोन सेट संदर्भात सांगू आपण. सिंगल टोन सेट कशाला म्हणतो? इफ ए सेट कंसिस्टिंग a single element, in that set only there is a single element, then it is called a single tone set. नावामध्येच आहे सिंगल म्हणजे वन अँड ओनली वन. सेटमध्ये जर एकच एलिमेंट असेल तर त्याला आपण सिंगल टोन सेट म्हणतो. एम्प्टी सेट आणि नल सेट. एम्प्टी सेट किंवा नल सेट कशाला म्हणतो? जेव्हा तो दिलेल्या कंडिशन फॉलो करणारा एकही एलिमेंट त्या सेटमध्ये नसतो. ओके, मग त्यावेळी त्याला आपण एम्प्टी सेट म्हणतो. 1 सेकंड लक्षात येते का? बघा, इफ देअर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट which satisfies the given condition, then it is called a null set. Okay, and the null set is denoted by, null set असेल तर तो कसं डिनोट केला जातो? एक तर तो एम्प्टी ब्रॅकेट असतो, ओके, कर्ली ब्रॅकेट, अदरवाईज तो कुठल्या सिम्बॉलला दर्शवला जातो? पाय. या सिम्बॉलचं नाव काय? पाय. बघा 1 सेकंड, हे दोन्ही परत एकदा मी रिपीट सांगतो. सिंगल टोन सेट मीन्स अ सेट consisting of a single element, and this one is a, if there is a not a single element in the set which satisfy the given condition, then it is called empty set. Finite set means if in the set the elements are limited and countable. बघा, 2 शब्द आले तिथं. नंबर ऑफ एलिमेंट्स कसं असेल? लिमिटेड अँड काउंटेबल. म्हणजे मोजू शकतो, म्हणजे मोजण्याची क्रिया जिथं एका ठिकाणी कुठेतरी जाऊन टर्मिनेट होते, थांबते, त्यांना आपण काउंटेबल म्हणतो. इफ इन द सेट द एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल, then such a sets are called finite set. Infinite set, if the elements are unlimited and uncountable, then such a set are called infinite set. Unlimited and uncountable means the counting will not be terminate at any stage. जर तुम्ही काउंटिंग स्टार्ट केलं तर कोणत्याही स्टेजला तो काउंटिंग थांबत नाही, म्हणजे तो अनकाउंटेबल. ओके, इन दिस वे दीज आर द डेफिनेशन्स. लक्षात परत बघा, सिंगल टोन सेट ज्याच्यात ओनली वन अँड ओनली वन एलिमेंट असतो. एम्प्टी सेट त्यालाच नल सेट म्हणतो, त्याच्यामध्ये एकही एलिमेंट नसतो जे गिवन कंडिशन सॅटिस्फाय करणारा. ओके, मग ते सेट एकतर एम्प्टी कर्ली ब्रॅकेटनं किंवा फायनं दर्शवलं जातं. फायनाईट सेट नावामध्येच आहे, नावावरून आपण डिसाईड करू शकतो, म्हणजे
सेट कोणता आहे. नेक्स्ट जर गिवन सेटमध्ये जर एलिमेंट्स लिमिटेड असतील, काउंटेबल असतील, काउंटिंग टर्मिनेट होत असेल तर त्याला म्हणतो आपण फायनाईट सेट. आणि जर एलिमेंट्स अनलिमिटेड असतील, अमर्यादित आणि मोजू शकत नाही एवढे जर एलिमेंट्स असतील, याचाच अर्थ तुमचा काउंटिंग कुठंच जर टर्मिनेट थांबत नसेल तर त्याला म्हणतो आपण इनफायनाईट सेट. दीज आर द 4 टाइप्स ऑफ सेट्स. ಓಕೆ, ಕನ್ನಡದವ್ರಿಗೆ ಲಕ್ಷದ ಬರ್ತದಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ. ಸಿಂಗಲ್ ಟೋನ್ ಸೆಟ್. ಸಿಂಗಲ್ ಟೋನ್ ಹೆಸರಿನಾಗೆ ಅದು ಸಿಂಗಲ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ. ಯಾವ ಸೆಟ್ದಾಗ ಕೇವಲ ಒಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಇರ್ತದೆ ಅಂಥ ಸೆಟ್ಗೆ ನಾವು ಸಿಂಗಲ್ ಟೋನ್ ಸೆಟ್ ಅಂತ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಇಲ್ಲೊಂದು ಸೆಟ್ ಬರೋದು ತಿಳಿರಿ, ಇದು ಸೆಟ್ ಅದ, ಈ ಸೆಟ್ದಾಗ ಓನ್ಲಿ ಒನ್ ಎಲಿಮೆಂಟ್ ದಟ್ ಈಸ್ ಅ 5. ಈ ರೀತಿ ಒಂದು ಯಾವುದಾರ ಸೆಟ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅದು ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಸೆಟ್ ಆಗ್ತದೆ, ಸಿಂಗಲ್ ಟೋನ್ ಸೆಟ್. ಅಂದ್ರೆ ಸಿಂಗಲ್ ಟೋನ್ ಸೆಟ್ದಾಗ ಒಂದೇ ಒಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಇರ್ತದೆ. ಎರಡನೇ ಪ್ರಕಾರದ್ದು ಎಂಟಿದು ಅರ್ಥ ಅದ ಖಾಲಿ. ಯಾವ ಸೆಟ್ದಾಗ ಗಿವನ್ ಕಂಡೀಷನ್ ಸ್ಯಾಟಿಸ್ಫೈ ಮಾಡುವಂಥ, ಯಾವುದು ಕಂಡೀಷನ್ ಕೊಟ್ಟದ ಸ್ಯಾಟಿಸ್ಫೈ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಘಟಕ ಇರಲಿ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಈಗ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ದಲ್ಲಿ 32 ಡೇಸ್ ಇರುವಂಥ ಮಂತ್. ಓಕೆ, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ಅಂದ್ರೆ 32 ಡೇಸ್ ಇರ್ಬೇಕು. ಯಾವುದೇ ತಿಂಗಳದಾಗ 32 ಡೇಸ್ ಇರೋಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಈ ಕಂಡೀಷನ್ ಫಾಲೋ ಆಗುವಂಥ ಒಂದು ಕೂಡ ಘಟಕಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಅದು ಸೆಟ್ ಎಂಟಿ ಸೆಟ್ ಆಗ್ತದೆ. ಈ ರೀತಿ ಸೆಟ್ದಾಗ ಒಂದು ಘಟಕ ಇರದಿದ್ದರೆ ಅದು ಎಂಟಿ ಸೆಟ್ ಇರುತ್ತದೆ. ಅದು ಈ ಚಿಹ್ನೆಯಿಂದ ತೋರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದು 5 ಚಿಹ್ನೆ. ಓಕೆ, ಫೈನೈಟ್ ಸೆಟ್. ಸೆಟ್ದಲ್ಲಿಯ ಘಟಕಗಳು ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ಗಳು ಲಿಮಿಟೆಡ್ ಮತ್ತು ಕೌಂಟೇಬಲ್ ಇದ್ದರೆ, ಕೌಂಟೇಬಲ್ ಅಂದರೆ ನೀವೇನು ಕೌಂಟ್ ಮಾಡೋಕೆ ಕ್ರಿಯೆ ಎಣಸು ಕ್ರಿಯೆ ಯಾವುದರೇ ಒಂದು ಸ್ಟೇಜ್ದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಿಲ್ಲುತ್ತಿದ್ರೆ ಅದು ಕೌಂಟೇಬಲ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಕೌಂಟೇಬಲ್ ಇದ್ದರೆ ಅದು ಫೈನೈಟ್ ಸೆಟ್. ಇನ್ನೊಂದು, ಯಾವ ಸೆಟ್ದಲ್ಲಿ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ಗಳು ಅನ್ಲಿಮಿಟೆಡ್ ಮತ್ತು ಅನ್ಕೌಂಟೇಬಲ್ ಅಂದರೆ ಎಣಸು ಕ್ರಿಯೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ. ಉದಾಹರಣೆಗೆ ನ್ಯಾಚುರಲ್ ನಂಬರ್. ಈ ನ್ಯಾಚುರಲ್ ನಂಬರ್ ಸೆಟ್ದಾಗ ಜರ್ ನೀವು ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ ಇದು ಕೌಂಟಿಂಗ್ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ರಿ 1 2 3 4 ಮುಗಿತವನಿಲ್ಲ, ಇದು ಎಣಸು ಕ್ರಿಯೆ ಎಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಂಗಿಲ್ಲ, ಟರ್ಮಿನೇಟ್ ಆಗೋಂಗಿಲ್ಲ. ಇಂಥ ಸೆಟ್ ಇದು ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಸೆಟ್ ಆಗಿರ್ತದೆ, ಇನ್ಫೈನೈಟ್ ಸೆಟ್. ಓಕೆ, ಇವು 4 ಪ್ರಕಾರ ಲಕ್ಷದಾಗ ಬಂದು ದೇರ್ ಆರ್ 4 ಟೈಪ್ಸ್ ಆಫ್ ಸೆಟ್ಸ್ ಡಿಪೆಂಡಿಂಗ್ ಆನ್ ನಂಬರ್ ಆಫ್ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ in that set. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इन दिस ॲक्टिव्हिटी क्लासिफाय द फॉलोइंग सेट. दीज आर द फॉलोइंग सेट. 8 सेट्स आर गिवन which you have to classify them into finite and infinite set. ओके, यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे फायनाईट आणि इनफायनाईट. फायनाईट आणि इनफायनाईट आपण आत्ताच डिस्कशन केलेलं आहे. नंबर्स आर लिमिटेड, एलिमेंट्स आर लिमिटेड, काउंटेबल. फायनाईट एलिमेंट्स are uncountable, unlimited, then infinite. Okay, the first one is I will discuss. मी हे डिस्कशन करतो, तुम्ही नंतरनं हे काय करा, हे ॲक्टिव्हिटी तुमच्या वहीमध्ये कंप्लीट करा. ए सेट ऑफ मंथ्स इन इंग्लिश कॅलेंडर. ओके, लक्षात येते. मग इंग्लिश कॅलेंडरमध्ये कोणकोणते मंथ आहेत? इंग्लिश कॅलेंडरमधले मंथ मग जानेवारी, फेब्रुवारी, दीज आर द मंथ्स. मग ते किती आहेत तुम्ही काउंट करू शकता का नाही, लिमिटेड आहेत का अनलिमिटेड आहेत, याचा विचार करून तुम्ही यू हॅव टू क्लासिफाय दिस वन इंटू फायनाईट ग्रुप अदरवाईज इनफायनाईट ग्रुप. त्याचा विचार करून तुम्हाला करायचा आहे. नेक्स्ट बी सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स हे तुम्हाला माहिती पाहिजे. परत एकदा रिपीट सांगतो, तुम्हाला सेट स्टडी करायचं असेल तर टाईप्स नंबरचे जे प्रकार आहेत, नॅचरल नंबर, रिअल नंबर, होल नंबर, ते सगळ्यांची माहिती तुम्हाला पाहिजे. नॅचरल नंबर्स, काउंटिंग नंबर्स ज्यांना म्हणतो आपण, स्टार्ट फ्रॉम 1 2 3 कुठंपर्यंत किती आहेत, लिमिटेड आहेत का अनलिमिटेड आहेत, याचा विचार करून तुम्हाला हा क्लासिफिकेशन लिहायचं आहे. ओके, सी. आता हे बघा, द गिवन सेट इज इन अ रूल मेथड. सी इज अ सेट ऑफ एक्स. याचं रीडिंग करतो. सी इज अ सेट ऑफ एक्स. दिस वर्टिकल लाईन इज सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. द मिनिंग ऑफ दिस सिम्बॉलिक स्टेटमेंट इज एक्स इज अ नॅचरल नंबर अँड वन मोर कंडिशन इज देअर, एक्स इज अ लेस दॅन 1000. Less than 1000 means the numbers are starting from 1 2 3 ... up to 999. ओके, मग ह्या सेटमधले एलिमेंट्स बघा फायनाईट आहेत, ते काउंटेबल आहेत का नाही, मग तुम्ही डिसाईड करा. ओके, नेक्स्ट डी इज अ सेट ऑफ वाय सच दॅट वाय इज अन इंटिजर नंबर. वाय हा इंटिजर आहे. इंटिजर नंबरची यादी तुम्हाला माहिती पाहिजे. इंटिजर्स नंबर्स कुठले आहेत. अँड देन वाय इज अ लेस दॅन 1000. इथं पण बघा, एक्स इज अ लेस दॅन 1000, हिअर वाय इज अ लेस दॅन 1000.
बट हिअर द एक्स इज नॅचरल नंबर, हिअर वाय इज अ इंटिजर्स. मग 1000पेक्षा लहान असणारे इंटिजर्स कोणकोणते आहेत, ते किती आहेत याचा विचार करून तुम्हाला हे क्लासिफिकेशन लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट एफ, इट इज अ सेट ऑफ स्टुडंट्स इन 9th class फ्रॉम युअर स्कूल. नेक्स्ट जी, सेट ऑफ रेसिडेंट्स. रेसिडेंट्स मीन्स वास्तव्य करणारे, सेट ऑफ रेसिडेंट्स इन भारत. एच, set of intersecting points of two parallel lines. These are the parallel lines. Okay. The intersecting point of these parallel lines, how many are there? From that one you have to write whether this one is a finite or a infinite. Next, at one I, this is a set of integer numbers. Okay. 8 examples are given and you have to classify them into finite and infinite. ಲಕ್ಷದ ಬರ್ತದೆ ಕನ್ನಡದವ್ರು ನೋಡ್ರಿ. ಈ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿದಾಗ ನಾವು ಏನು ಹೇಳಿದೆವು, ಕೆಳಗೊಂದು 8 ಸೆಟ್ದ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಸ್ ಬರ್ತಿದ್ವಿ. ಈ ಸೆಟ್ಗಳು ನಿಮ್ಗೆ 2 ಗುಂಪದಾಗ ವಿಂಗಡಣೆ ಮಾಡೋದು, ಒಂದು ಫೈನೈಟ್ ಇನ್ನೊಂದು ಇನ್ಫೈನೈಟ್. ಓಕೆ. ಇಲ್ಲಿ ಮೊದಲಿನ ಸೆಟ್ ಆಫ್ ಮಂತ್ಸ್ ಇನ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್. ಅಂದ್ರೆ ಇದು ನೀವು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಸರಿಯಾಗಿ ಓದ್ರಿ. ಮಂತ್ಸ್ ಇನ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ದೊಂದು ಮಂತ್ಸ್ಗಳು ಗುರುತಾವೆ ಜನವರಿದಿಂದ ಡಿಸೆಂಬರ್ವರೆಗೂ. ಇದು ಏನು ಸೆಟ್ದ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ಇದು ಫೈನೈಟ್ ಆಗ್ತದೆ, ಇನ್ಫೈನೈಟ್ ಆಗ್ತದೆ, ಆ ರೀತಿ ನೀವು ವಿಂಗಡಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಓಕೆ. ಬಿ ಸೆಟ್ ನ್ಯಾಚುರಲ್ ನಂಬರ್ ಸೆಟ್ ಅದ. ನಿಮ್ಮ ಮುಗ್ರೇನ ಈಗ ರೂಲ್ ಮೆಥಡ್ದಾಗ ಬರ್ದೀವಿ ಸೆಟ್ಸ್ ಅಂತರ್ದು ಡಿಸ್ಕಷನ್ ತೋದು. ಇವೆರಡು ಇದರ ರೀಡಿಂಗ್ ನೋಡ್ರಿ. ಸಿ ಇಸ್ ಅ ಸೆಟ್ ಆಫ್ ಎಕ್ಸ್ ಸಚ್ ದ್ಯಾಟ್ ಎಕ್ಸ್ ಇಸ್ ಅ ನ್ಯಾಚುರಲ್ ನಂಬರ್. X is natural number and x is less than 1000. Less than 1000 natural number is countable ಆದ ಇಲ್ಲ ನೋಡ್ರಿ, ವಿಂಗಡಣೆ ಮಾಡ್ರಿ ಅದ್ರಲ್ಲಿ. D is a set of y such that y is a integer and y is less than 1000. ಇಂಟೀಜರ್ ಯಾವ 1000ಗಿಂತ ಚಿಕ್ಕದಿರುವಂಥ ಇಂಟೀಜರ್ಸ್ ಎಷ್ಟವ ಅದ್ರದ್ದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಇದ್ರದ್ದು ವರ್ಗೀಕರಣ ನೀವು ಫೈನೈಟ್ ಅಥವಾ ಇನ್ಫೈನೈಟ್ದಾಗ ಮಾಡ್ಬೋದು. ಸರಿಯಾಗಿ ಇದು ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿರಿ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ವಿಡಿಯೋ ಪಾಸ್ ಮಾಡಿ ಇವೆಲ್ಲ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಸ್ಗಳು ಇದಾಗ ಬರೀರಿ, ಬರೋದು ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿರಿ, ಆಮೇಲೆ ವಿಡಿಯೋ ರಿಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿರಿ. ಓಕೆ. ऑब्झर्व दिस वन. द टायटल इज ऑब्झर्व अँड एक्सप्लोर. याचा अर्थ ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण. काय करायचं बघा, हे निरीक्षण करायचं आहे. एक्सप्लोर म्हणजे तुम्हाला काहीतरी त्याच्यातून शोध करायचा आहे. लक्षात येतं का बघा, ऑब्झर्व अँड एक्सप्लोरचा मिनिंग. इथं काय का दिलं, 4 examples are there. In each example 2 sets are given. In first one A, B, second one P, Q, like this. आता तुम्हाला क्वेश्चन आहे, प्रश्न काय आहे बघा. क्वेश्चन, कोणते पेअर हे इक्वल सेट आहे हे तुम्ही ऑब्झर्व करून तेच एक्सप्लोर करायचं आहे, की तेच तुम्ही शोध करायचं आहे की कोणते पेअर हे इक्वल सेट आहे. वन सेकंड. इन these 4 examples, which pair are said to be a equal set? That is a question. Observe and explore. ನೋಡ್ರಿ, ಅಬ್ಸರ್ವ್ ಆ್ಯಂಡ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋರ್ದ ಅರ್ಥ ನಿರೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಶೋಧಿಸೋದು. ಈ 4 ಉದಾಹರಣೆ ಪ್ರತಿಯೊಂದರದಾಗ ಎರಡೆರಡು ಸೆಟ್ದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಸ್ ಬರ್ತೀವಿ. ಯಾವ 2 ಸೆಟ್ಗಳು ಎ ಬಿ ಈಕ್ವಲ್ ಸೆಟ್ ಅವ, ಪಿ ಕ್ಯೂ ಈಕ್ವಲ್ ಸೆಟ್ ಅವ, ಆ್ಯಂಡ್ ಎಕ್ಸ್ ವೈ ಅವ, ಆ್ಯಂಡ್ ಆರ್ ಎಸ್ ಅವ, ಇವುಗಳದ್ದು ನಿರೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಈ ಕ್ವಶನ್ನ ಆನ್ಸರ್ ಬರೆಯೋದು. ಓಕೆ. ಮೊದಲಿದು ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿರಿ, ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿರಿ, ಆಮೇಲೆ ವಿಡಿಯೋ ನೀವು ಮತ್ತೆ ರಿಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ. ಅಂದರೆ ಈಗ ಪಾಸ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ रिस्टार्ट ಮಾಡಿ. ठीक आहे. अपेक्षा करतो तुम्ही काहीतरी डिसाईड केलेलं आहे ना. क्वेश्चन होतं की ह्या पेअरमधले कोणते, पहिल्या पेअरमधले हे सेट इक्वल आहेत का, हे पेअर इक्वल सेट आहेत का, एक्स आणि वाय हे पेअर इक्वल सेट आहे का, आर आणि एस हे इक्वल सेट आहे का. ओके. ते इक्वल सेट्स आहेत की नाही तुम्हाला डिसाईड करायचं होतं. ठीक आहे. आता जर तुम्ही हे दोन्ही एक्झाम्पल्स सेकंड आणि थर्ड म्हणजे पी आणि क्यू हे इक्वल सेट आहेत, एक्स आणि वाय हे इक्वल सेट आहेत, हे जर डिसाईड केला असतील तर इक्वल सेटची तुम्हाला थोडंसं आयडिया आलेला आहे. ठीक आहे. इक्वल सेटचं डेफिनेशन काय आहे बघा.
these two sets, if two sets are given, these two sets are said to be equal if every element of this set B is in set A and every element of set A is in set B. A and B are said to be equal when every element of this set B is in set A and every element of set A is in set B. याचा अर्थ बी मधील प्रत्येक एलिमेंट हा कुठं असायला पाहिजे, ए मध्ये. ए मधील प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये, तेव्हाच ते इक्वल होतं. मग इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला तर व्हॉट इज अबाउट दिस झिरो, हा बी मधला हा जो झिरो एलिमेंट आहे ए मध्ये नाही, म्हणून ए आणि बी हे दोन्ही सेट इक्वल नाहीत. इक्वल नसेल तर या पद्धतीनं हे रिप्रेझेंट केलं जातं सिम्बॉलिकली. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघा, ह्या दोन पेअरमध्ये here P and Q are the two sets given. Every element of set Q, T, E पण present आहे आणि A सुद्धा present आहे. Every element of set Q is in set P and every element of set P is in set Q. याच्यामधील प्रत्येक एलिमेंट Q मध्ये आहे. So here P and Q are the equal sets. इक्वल असेल तर सिम्बॉलिकली या पद्धतीनं लिहिलं जातं. जर तुम्ही हे सिलेक्ट केलं असेल तर खूपच छान. ओके, नेक्स्ट व्हॉट इज अबाउट दिस एक्स अँड वाय. बघा, ऑब्झर्वेशन केलं की लगे लक्षात येईल वाय मधले सगळे एलिमेंट एक्समध्ये आहेत, एक्समधील हे सगळे एलिमेंट तिन्हीचे तिन्ही एलिमेंट वायमध्ये आहेत. सो हिअर एक्स अँड वाय दीज टू आर इक्वल सेट्स. व्हॉट इज अबाउट द लास्ट टू, हे दोन्ही रूल मेथडमध्ये दिले. पहिल्यांदा ते लिस्टिंग मेथडमध्ये आपल्याला लिहावं लागेल. आर इज अ सेट ऑफ एक्स, एक्स इज अ होल नंबर अँड एक्स इज अ लेस दॅन 1. होल नंबर स्टार्टिंग फ्रॉम 0, 1, 2, 3 दीज आर द होल नंबर. आणि सेकंड कंडिशन आहे एक्स इज लेस दॅन 1. लेस दॅन 1 असणारा होल नंबर हा काय आहे 0, म्हणजे इन दिस सेट आर देर इज अ वन एलिमेंट विच इज अ 0. सेकंड सेट पण आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहू. यस सेट कर्ली ब्रॅकेट S is a set of y such that y is a natural number. Natural number starting from 1, 2, 3 dot dot dot. These are the natural numbers. Here one more condition is there. Y is less than 1. Less than 1 means in natural number there less than 1 असणारा एकही नंबर नाही. There is a no number. Okay. That means in this set yes there is a no element which satisfying the given condition. That means this one is a null set. मग हे जर आता हे कम्पेअर करा, हे दोन्ही इक्वल सेट होतील का. याच्यामधला जो एलिमेंट आहे हा झिरो एलिमेंट आहे, हा एलिमेंट या सेटमध्ये आहे का, नाही. सो हिअर आर अँड एस दिस टू आर नॉट अ इक्वल सेट. ॲक्टिव्हिटी जर तुम्ही कंप्लीट केला असेल, ऑब्झर्व आणि एक्सप्लोर केलं असेल, या पद्धतीनं केलं असेल तर खूपच छान आहे. जर काही कमी जास्त झालं असेल तरी टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल इक्वल सेट म्हणजे काय. ठीक आहे, ಕನ್ನಡಚಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಲಕ್ಷ ಇದೆ, ಕನ್ನಡದವ್ರು ಲಕ್ಷ ನೋಡ್ರಿ. ಏನದು ನೋಡ್ರಿ, ಈ ಉದಾಹರಣೆದ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಈಕ್ವಲ್ ಸೆಟ್ ನಾವು ಇದಕ್ಕತ್ತು ಎರಡು ಸೆಟ್ ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿರಂದ್ರೆ ಎ ಮತ್ತು ಬಿ ಎರಡು ಸೆಟ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವಿ ರೀ. ಬಿ ಸೆಟ್ದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಎದಾಗಿರ್ಬೇಕು, ಎದಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಬಿದಾಗಿರ್ಬೇಕು. ಈ ರೀತಿ ಸಿಚುವೇಶನ್ ಇದ್ದಾಗ ಮಾತ್ರ ಅವುಗಳಿಗೆ ನಾವು ಈಕ್ವಲ್ ಸೆಟ್ ಆಗಿ. ಓಕೆ, ಡೆಫಿನೇಷನ್ ಏನದು, ಇಫ್ set A and B are said to be equal. Okay, equal ಅಂತಾರೆ ಯಾವಾಗ every element of set B is in set A and every element of set A in a set B. ಇಲ್ಲಿ ಜರ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇದು ಜೀರೋ ಎಲಿಮೆಂಟ್ ಸೆಟ್ ಎದಾಗಿಲ್ಲ, ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಇವೆರಡೂ ಸೆಟ್ ಈಕ್ವಲ್ ಸೆಟ್ ಇಲ್ಲ, ಈ ರೀತಿ ಬರೀತಾರೆ, ರಿಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎರಡನೇ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ದಾಗ ಪಿ ಮತ್ತು ಕ್ಯೂ ನೋಡ್ರಿ. ಈ ಎರಡೂ ಸೆಟ್ ಒಳಗಿನ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ಗಳು ಸೇಮ್. ಕ್ಯೂದೊಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಟಿ ಇ ಎ ಇವು ಏದು ಕೂಡ ಘಟಕ, ಏದೊಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಕ್ಯೂದು ಕೂಡ ಘಟಕ ಎಲಿಮೆಂಟ್, ಬರೋದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಇದರದ್ದು ಕೂಡ. ಆದ್ದರಿಂದ ಪಿ ಮತ್ತು ಕ್ಯೂ ಎರಡು ಈಕ್ವಲ್ಸ್. ಎಕ್ಸ್ ಮತ್ತು ವಾಯ್ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿರಿ, ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಸೇಮ್, ಆರ್ಡರ್ ಬಿ ಸೇಮ್. ಅದು ಆರ್ಡರ್ ಮಹತ್ವದಿಲ್ಲ, पण ವಾಯ್ದೊಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಸೆಟ್ ಸೆಟ್ ಎಕ್ಸ್ದ ಎಲಿಮೆಂಟ್ ಅದ, ಸೆಟ್ ಎಕ್ಸ್ದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಸೆಟ್ ವಾಯ್ದ ಎಲಿಮೆಂಟ್, ಆದ್ದರಿಂದ ಎಕ್ಸ್ ಮತ್ತು ವಾಯ್ ಈಕ್ವಲ್ ಸೆಟ್. ಈ ನಾಲ್ಕನೇ ಉದಾಹರಣೆದಾಗ ಎರಡು ರೂಲ್ ಮೆಥಡ್ದಾಗಿದ್ದು ಸೆಟ್, ಅವು ಮೊದಲು ನಾವು ಏನು ಮಾಡೋದು ಲಿಸ್ಟಿಂಗ್ ಮೆಥಡ್ದಾಗ ಬರ್ಕೊಂಡು ಆಮೇಲೆ
ಅವು ಈಕ್ವಲ್ ಸೆಟ್ ಇವೆ ಅಥವಾ ಇಲ್ಲ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೆವು. ಲಕ್ಷದ ಬಂದದ್ದು ಇದು ಆರ್ ಸೆಟ್ ಇದು ಇಂಥ ಆರ್ ಈಸ್ ಅ ಸೆಟ್ ಆಫ್ ಎಕ್ಸ್ ಸಚ್ ದ್ಯಾಟ್ ಎಕ್ಸ್ ಈಸ್ ಅ ಹೋಲ್ ನಂಬರ್. ಎಕ್ಸ್ ಇದು ಯಾವ ಸಂಖ್ಯೆ ಅದ ಹೋಲ್ ನಂಬರ್ ಅದ ಆದ್ರೆ ಒಂದಕ್ಕಿಂತ ಚಿಕ್ಕದಿರುವ ಹೋಲ್ ನಂಬರ್. ಒಂದಕ್ಕಿಂತ ಚಿಕ್ಕ ಲೆಸ್ ದ್ಯಾನ್ ಒನ್ ಮೀನ್ಸ್ ಅದು ಆರ್ ಸೆಟ್ದಾಗ ಒಂದೇ ಎಲಿಮೆಂಟ್ ಬರ್ತದೆ 0. ಎಸ್ ಇಸ್ ಅ ಸೆಟ್ ಆಫ್ ವೈ ಇಸ್ ಅ ನ್ಯಾಚುರಲ್ ನಂಬರ್ ಆ್ಯಂಡ್ ಲೆಸ್ ದ್ಯಾನ್ 1. ಲೆಸ್ ದೆನ್ 1 ಇರುವಂಥ ಒಂದು ಕೂಡ ನ್ಯಾಚುರಲ್ ನಂಬರ್ ಇಲ್ಲ. ಈ ಕಂಡೀಷನ್ ಸ್ಯಾಟಿಸ್ಫೈ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಕೂಡ ಎಲಿಮೆಂಟ್ ಈ ಎಸ್ ಸೆಟ್ದಾಗ ಬರೋಂಗಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಎಸ್ ಸೆಟ್ ಇದು ಯಾವ ಟೈಪ್ ಸೆಟ್ ಆಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅದು ನಲ್ ಸೆಟ್ ಆಯಿತು. ಆ ನಲ್ ಸೆಟ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕೂಡ ಅದರದಾಗ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ ಇರೋಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ಇವೆರಡು ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿರಿ. ಆರ್ದಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಘಟಕ ಎಸ್ದಾಗ ಇಲ್ಲ. ಇದರ ಅರ್ಥ ಆರ್ ಮತ್ತು ಎಸ್ ಇವು ಈಕ್ವಲ್ ಸೆಟ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಈ ರೀತಿ ನೀವು ಇನ್ನೂ ಕೆಲವು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಸ್ ನೀವು ಸ್ವತಃ ಬರೀಬೇಕು. ಅವು ಈಕ್ವಲ್ ಸೆಟದ एग्जांपल्स ಆಗಿರ್ತವೆ. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मॅथमॅटिक्समध्ये लॉजिक आणि प्रोबॅबिलिटी यांचा अभ्यास करत आहे. पण ॲक्च्युली मॅथमॅटिक्समध्ये लॉजिक आणण्याचं काम आणि प्रोबॅबिलिटी पहिल्यांदा आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आहेत जॉन वेन हे लॉजिशियन. आता जॉन वेन यांनीच या मॅथमॅटिशियनच सेट रिप्रेझेंट करण्यासाठी यासारखे क्लोज फिगरचा वापर केला. म्हणजे सेट लिहिण्यासाठी त्यांनी असं क्लोज फिगरचा वापर केला. क्लोज फिगर तुम्ही कसंही काढू शकता. दिस इज अ क्लोज फिगर, दिस सर्कल इज अ क्लोज फिगर, ट्रायंगल इज अ क्लोज फिगर. ओके, या पद्धतीनं क्लोज फिगरचा वापर त्यांनी सेट रिप्रेझेंट करण्यासाठी केला. याच्यामुळं काय झालं की सेट अंडरस्टँडिंग होण्यासाठी, सेट समजण्यासाठी, सेटवरचे जे एक्झाम्पल्स आहेत, जे एक्झाम्पल सेट्सशी रिलेटेड आहेत, डिपेंडेंट आहेत, ते समजण्यासाठी सोपं झालं. ओके, ಲಕ್ಷದ ಬರ್ತದೆ ನೋಡ್ರಿ. ನಾ ಏನಿರ್ತಿದ್ದೆ ನಾವು ಮ್ಯಾಥಮೆಟಿಕ್ಸ್ದಾಗ ಈಗ ಲಾಜಿಕ್ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ಲತ್ತಿದ್ದೀವಿ, ಪ್ರೊಬೆಬಿಲಿಟಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತೇವೆ. ಪ್ರೊಬೆಬಿಲಿಟಿ 10ನೇದಾಗ ಅದ. ಲಾಜಿಕ್ದ ಅಭ್ಯಾಸ ನೀವು ಜರ 11ನೇದು ಮ್ಯಾಥ್ಸ್ ತೊಗೊಂಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಮ್ಯಾಥ್ಸ್ದಾಗ ಲಾಜಿಕ್ ಬರ್ತದೆ. ಅದು ಪ್ರಥಮ ಬಾರಿ ಜರ್ ಮ್ಯಾಥಮೆಟಿಕ್ಸ್ದಾಗ ಯಾರು ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರು, ಯಾರು ತಂದ್ರಂದ್ರೆ ಅವರು ಜಾನ್ ವೇನ್. ಇದೇ ಜಾನ್ ವೇನ್ ಇವರು ಸೆಟ್ ರೀಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ, ಸೆಟ್ ಬರೆಯೋ ಸಲುವಾಗಿ ಈ ರೀತಿ ಕ್ಲೋಸ್ಡ್ ಫಿಗರ್ದು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದರಿಂದ ನಮ್ಗೆ ಸೆಟ್ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋದು ಸುಲಭ ಆಗುತ್ತದೆ. ಓಕೆ, ಈಗ ನಾನು ಕೆಲವು ಸೆಟ್ ವೇನ್ ಡಯಾಗ್ರಾಮ್ದಾಗ ಬರೆದು ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಓಕೆ, ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಫಸ್ಟ್ ಒನ್, ಎ ಈಸ್ ಅ ಸೆಟ್ ಇನ್ ವಿಚ್ ಫಸ್ಟ್ 5 ನ್ಯಾಚುರಲ್ ನಂಬರ್ಸ್ ಆರ್ ದೇರ್. This is a set of first 5 natural number. Second one, B is a set. These are vowels in English alphabet. Third one, C is a set of X such that X is a whole number and X is less than 6. Fourth one, D is a set of X such that X is an integer. X is I under integer set. X is integer and this X is greater than -2 less than 3. Okay, ನನಗೆ ಏನನ್ನೋದು ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಈವೆನ್ 4 ಸೆಟ್ ಅವ. ಆ ಸೆಟ್ ನಾವು ಇಲ್ಲಿ ವೇನ್ ಡಯಾಗ್ರಾಮ್ದಾಗ ಬರ್ದು ತೋರ್ಸೋಣ. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಸೆಟ್ ಎ ರೀಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು ಕ್ಲೋಸ್ ಫಿಗರ್ ತೆಗೆದು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಅದಕ್ಕೆ ಹೆಸರು ಕೊಡ್ರಿ ಎ. ಅದರಲ್ಲಿ ಘಟಕಗಳು ಯಾವ್ಯಾವ? ಮೊದಲಿನ 5 ನೈಸರ್ಗಿಕ ಸಂಖ್ಯೆಗಳು, ನ್ಯಾಚುರಲ್ ನಂಬರ್ಸ್ 1 2 3 4 ಆ್ಯಂಡ್ 5 ಈ ರೀತಿ ಬರೀತಾರೆ. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಸೆಟ್ ಬಿ. ಇದು ಎರಡನೇ ಕ್ಲೋಸ್ ಫಿಗರ್ನ ಬಿ ಸೆಟ್ ಬರೆಸೋಲಾಗಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದರದ ಘಟಕಗಳು ಎ ಇ ಐ ಓ. ಎ ಇ ಐ ಓ ಯು ಅಂದ್ರೆ ಇದು ಬಿ ಸೆಟ್. ನಾವು ಯಾವ ಪದ್ಧತಿದಾಗ ಬರೆದು ವೇನ್ ಆ ಬಿ ಸೆಟ್ದು ನಾವು ಏನು ತೆಗೆದು ವೇನ್ ಡಯಾಗ್ರಾಮ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಂದಲ್ಲ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದ್ರದ್ದು ಮೊದಲು ರೀಡಿಂಗ್ ಮಾಡೋಣ. ದಿಸ್ ಈಸ್ ಅ ಸಿಂಬಾಲಿಕ್ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್. ದ ಸೆಟ್ ಈಸ್ ರಿಟರ್ನ್ ಇನ್ ದ ರೂಲ್ ಮೆಥಡ್. ಸಿ is a set of x such that x is a whole number. W means whole number and x is a less than 6. This third figure we are using for writing this set in Venn diagram. C is the name of the set. Less than 6 means whole numbers are starting from 0 1 2 3 4 and 5. 6 ಇದರದಾಗ ಇನ್ಕ್ಲೂಡ್ ಆಗಲ್ಲ. ಓಕೆ, ಡಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒನ್ ಡಿ. ಈ ಟ್ರಯಾಂಗಲ್ ಇದೊಂದು ಕ್ಲೋಸ್ ಫಿಗರ್ ಅದ ಟ್ರಯಾಂಗಲ್. ಇದನ್ನು ಡಿ ಸೆಟ್ ಬರೆಸಲು ಬಳಕೆ ಮಾಡ್ತೀನಿ.
the reading of this one is D is a set of x is a such that x is a integer. X is integer. Integer means dot 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 -3 -2 -3 -2 underneath -1 0 1 2 3 4 dot dot dot. These are the integers. Okay. Here what is the condition? Second condition is that the x is greater than -2. These numbers, all these numbers are greater than -2. ಇವ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಎಲ್ಲ -2ಗಿಂತ ಚಿಕ್ಕದಾಗಿರುವಂಥ ಸಂಖ್ಯೆಗಳಾಗಿರುತ್ತೆ. ಇನ್ನೊಂದು ಕಂಡೀಷನ್ ಲೆಸ್ ದೆನ್ 3. ಲೆಸ್ ದೆನ್ 3 ಅಂದ್ರೆ ಇದು ಸೆಟ್, ಈ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ಗಳು ಈ ಸೆಟ್ದಾಗ ಬರ್ತವೆ. 3 ಅದ್ರದಾಗ ಇನ್ಕ್ಲೂಡ್ ಆಗಲ್ಲ. ಅಂದರೆ ಈ ಡಿ ಸೆಟ್ದಾಗ -1 0 1 and 2. In this way we can write the given set in the form of Venn diagram. बघा मराठीचे विद्यार्थी लक्ष द्या. वेन डायग्रामसाठी मी मगाशीच सांगितलं होतं की क्लोज फिगर आपण वापरतो. हे 4 सेटचे एक्झाम्पल्स आहेत. हेच सेट आपण कशामध्ये लिहिलेलं आहे? वेन डायग्राममध्ये. फर्स्ट वन आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स आहेत. हा ए सेट इथं आपण त्याच्या हाच ए सेट आपण इथं वेन डायग्राम त्याचा काढलेला आहे. त्याच्यासाठी कोणताही क्लोज फिगर काढा. क्लोज फिगर काढून त्या सेटला ए नाव आहे, ए नाव द्या आणि त्याच्यामधले जे 5 एलिमेंट्स आहेत ते 5 एलिमेंट्स या पद्धतीनं लिहायचं आहे. ओके. बीचं काय प्रॉब्लेम नाही. मग सीमध्ये बघा, सी हा सेट रूल मेथडमध्ये दिलेला आहे. सी मग पहिल्यांदा ह्याचं रीडिंग करा, समजून घ्या, अंडरस्टँडिंग करून घ्या. या सेटमध्ये कोणते एलिमेंट आहे येतात त्याचा विचार करा. मग ते एलिमेंट्स तुम्ही वेन डायग्राममध्ये लिहा. म्हणजे सी सेटसाठी आपण इथं एक क्लोज फिगर काढलेला आहे. नेम ऑफ द सेट इज सी. आणि याच्यामध्ये हे होल नंबर्स आहेत आणि लेस दॅन 6 आहेत. म्हणून हे 0 to कुठंपर्यंत येणार? 5 0 1 2 3 4 5 in this way. And last one is again the given set is in rule method. First you read this set, then try to understand which find out which elements are in this set. Okay, then draw Venn diagram for that. मग इथं आपण विचार केलेला आहे की x is greater than -2 and less than 3 इंटीजर्स आहेत. मग पहिल्यांदा मी ते अगोदर लिहिलेलंच आहे. हे सगळे इंटीजर्स आहेत. मग ह्या इंटीजरमध्ये ग्रेटर दॅन -2 लेस दॅन 3 येणारे नंबर्स हे 4 नंबर्स आहेत आणि ते हे 4 नंबर्स आपण त्या क्लोज फिगरमध्ये लिहिलेलं आहे. इन दिस वे वी कॅन राईट द गिवन सेट इन द फॉर्म ऑफ वेन डायग्राम्स. हे वेन डायग्राम्स आहेत. खूपच उपयोगी पडणार आहे आपल्याला सेट स्टडी करण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. ओके. हे आपल्या देशाचा नकाशा आहे. याच्यामध्ये मी इथं महाराष्ट्राचा नकाशा काढलेला आहे, इथं गुजरातचा आहे, इथं कर्नाटकचा नकाशा आहे. दिस वन इज अ श्रीलंका अँड दिस वन इज अ नेपाळ. 6 सेट्स आर हिअर. ओके. बी इज अ सेट ऑफ रेसिडेंट्स इन भारत. जी मीन्स रेसिडेंट्स इन गुजरात. एम मीन्स रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. S means Sri Lanka. K means residents, set of residents in Karnataka, and N is a set of residents in Nepal. Okay. आता इथं मी काय डिस्कशन करणार लक्षात येतं का बघा. एव्हरी एलिमेंट ऑफ दिस सेट M is in set B. If you observe these two, this is residents in Bharat and this one is residents in Maharashtra. Every residents in Maharashtra is also a residents of Bharat. So every element of this set is in set B. Yes. When we think about these two, every element of this set G is in set B. And when we think about these two, every element of this K is in B. But what is about S? This is a other country. आपल्या देशामध्ये येणार नाही. So every element of this S is not in B. Similarly, this one is a separate country. Every element of this set N is not in a set B. ओके. म्हणजे हे जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथं
या सिच्युएशनला m is, we can say m is subset of b. बघा, this is a symbol for subset. इथं set m is a subset of b. सबसेट केव्हा म्हणतो? if two sets are given b and m, every element of a set m is in b, then m is a subset of b. Here in this g and b, g is a subset of b. काय आवड आहे? What is about this one? K is also subset of b. But this yes is, याच्यामधलं कोणताच एलिमेंट याच्यामध्ये नाही, आहे की नाही? Here this yes is not the subset of set b. या पद्धतीने n is not the subset of set b. सबसेट कधी म्हणतो बघा? if two sets are given, every suppose the sets are b and k, every element of set k is in set b, then k is a subset of set b. आता बघा, ह्या दोन सेटचा कोणत्याही दोन सेट बी जी घ्या अथवा बी आणि एम घ्या, बी आणि के घ्या, ह्या कोणत्याही दोन सेटचा जर आपण विचार केला तर जी मधला प्रत्येक एलिमेंट हा जर बी मध्ये असेल तर जी सबसेट झाला. ओके, इक्वल सेटमध्ये कंडिशन वेगळा होता. जी मधला प्रत्येक एलिमेंट बी मध्ये आणि बी मधला प्रत्येक एलिमेंट जी मध्ये. इथे एकच कंडिशन आहे, जर दोन सेट असतील तर जी मधला प्रत्येक एलिमेंट, इफ एव्हरी एलिमेंट ऑफ दिस सेट जी is in set b, then g is a subset of b. Okay, here in these 6 cases and in 6 sets, g is a subset of b, m is a subset of b, k is a subset of b, but s and n are not a subset. इथं नॉट पाहिजे. n and s are not a subset of a set b. ओके, आणखीन एक तुम्हाला इथे ॲक्टिव्हिटी देतो. मग ते ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला कोणत्या सेटमध्ये सबसेट रिलेशन आहे ते बघायचं. ನೋಡ್ರಿ ಕನ್ನಡದವ್ರಲ್ಲ ಸ್ಟೂಡೆಂಟ್, ಈ ಆಕೃತಿದಾಗ 6 ಸೆಟ್ಗಳು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಿದೆ. ಬಿ, ಸೆಟ್ ಆಫ್ ರೆಸಿಡೆನ್ಸ್ ಇನ್ ಭಾರತ್, ಭಾರತದಲ್ಲಿ ನಿವಾಸಿ ಆಗಿರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಇದೊಂದು ಸೆಟ್. ಜಿ, ಸೆಟ್ ಆಫ್ ರೆಸಿಡೆನ್ಸ್ ಇನ್ ಗುಜರಾತ್. के, सेट ऑफ रेसिडेंट्स इन कर्नाटक. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಇದು ಸೆಟ್ ಇನ್ ರೆಸಿಡೆಂಟ್ಸ್ ಇನ್ ಗುಜರಾತ್, ದಿಸ್ ಒನ್ ಇಸ್ ಅ ಸೆಟ್ ಇನ್ ರೆಸಿಡೆಂಟ್ಸ್ ಇನ್ ಭಾರತ್. ಇವೆರಡು ಜರ್ ಗಿವನ್ ಸೆಟ್ ಇದ್ದು, ಇವೆರಡು ಜರ್ ಸೆಟ್ ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿರು ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಜಿದಲ್ಲಿಯೇ ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಅಂದರೆ ಜಿದಲ್ಲಿಯೇ ಪ್ರತಿಯೊಂದು ರೆಸಿಡೆಂಟ್ ಇದು ಬಿದ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿದೆ. ಲಕ್ಷದ ಬರುತ್ತೆ. ಗುಜರಾತದಲ್ಲಿಯ ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಇದು ಭಾರತೀಯ, ಗುಜರಾತದಲ್ಲಿಯ ಪ್ರತಿಯೊಂದು ರೆಸಿಡೆಂಟ್ ಇದು ಭಾರತದ ಕೂಡ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ರೀತಿ ಇದ್ದಾಗ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಜಿ ಸೆಟ್ಟಕ್ಕೆ ಬಿ ಸೆಟ್ಟದ ಸಬ್ಸೆಟ್ ಎನ್ನುತ್ತೇವೆ. ಜಿ ಇಸ್ ಅ ಸಬ್ಸೆಟ್ ಆಫ್ ಬಿ. ಇಫ್ ಟು ಸೆಟ್ಸ್ ಆರ್ ಗಿವನ್ ಬಿ ಆ್ಯಂಡ್ ಜಿ, ಇಫ್ ಎವ್ರಿ ಎಲಿಮೆಂಟ್ ಆಫ್ ದಿಸ್ ಸೆಟ್ ಜಿ ಈಸ್ ಇನ್ ಬಿ, ದೆನ್ ಜಿ ಇಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಅ ಸಬ್ಸೆಟ್ ಆಫ್ ಬಿ. ಇದೇ ರೀತಿ ನೀವು ಎಮ್ ಮತ್ತು ಬಿ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಎವ್ರಿ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಫ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಈಸ್ ಆಲ್ಸೋ ದ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಫ್ ಭಾರತ್. ಸೊ ಹಿಯರ್ ಎಮ್ ಈಸ್ ಅ ಸಬ್ಸೆಟ್ ಆಫ್ ಸೆಟ್ ಬಿ. ಶ್ರೀಲಂಕಾ ಇದೊಂದು ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಕಂಟ್ರಿ ಅದ. ಇದರದೊಂದು ಯಾವುದೇ ಘಟಕ ಅಥವಾ ಇದರದೊಂದು ಘಟಕಗಳು ಸೆಟ್ ಬಿದ ಎಲಿಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಎಸ್ ಈಸ್ ಅ ನಾಟ್ ಅ ಸಬ್ಸೆಟ್ ಆಫ್ ಬಿ. ಲಕ್ಷದಾಗ ಬರ್ತದೆ ನೋಡ್ರಿ. ವಾಟ್ ಈಸ್ ದ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಬಿಟ್ವೀನ್ ದೀಸ್ ಟು? ಎವ್ರಿ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಫ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಈಸ್ ಆಲ್ಸೋ ದ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಫ್ ಭಾರತ್, therefore ಎಮ್ ಈಸ್ ಅ ಸಬ್ಸೆಟ್ ಆಫ್ ಬಿ. ಬಟ್ ಇನ್ ಕೇಸ್ ಆಫ್ ದಿಸ್ ಒನ್, ಎವ್ರಿ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಫ್ ಶ್ರೀಲಂಕಾ ಈಸ್ ಅ ನಾಟ್ ಅ ಎಲಿಮೆಂಟ್ of a B, so here S is not a subset of B. Every element of this Karnataka is also a element of this B. ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯಕ್ತಿ
ಇದು ಭಾರತದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿ, ಆದ್ದರಿಂದ ಕೆ ಇದು ಬಿದ ಸಬ್ಸೆಟ್ ಇದೆ. ಇದು ಸಬ್ಸೆಟ್ಟದ ಚಿಹ್ನ, ಈ ರೀತಿ ಸಬ್ಸೆಟ್ ವಿವರಿಸಲು ಉಪಯೋಗಿಸ್ತಾರೆ. ಎನ್ ನೇಪಾಳ ಇದೊಂದು ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಕಂಟ್ರಿ, ಸ್ವತಂತ್ರ ಕಂಟ್ರಿ ಇದೆ ದೇಶದ. ಏನದೊಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಬಿದಾಗ ಬರೋ ಸಾಧ್ಯತೆಯೇ ಇಲ್ಲ. ಎನ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಅ ಸಬ್ಸೆಟ್ ಆಫ್ ಪಿ. ಈ ರೀತಿ ನಾವು ಸಬ್ಸೆಟ್ ರಿಲೇಷನ್ನ ಬರೋರಿದ್ದು. ಓಕೆ, ಈಗ ಒಂದು ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿಯಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಕೊಡ್ತೇನೆ. ಆ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿದಾಗ ಯಾವ ಸೆಟ್ ಒಟ್ಟು सेटದು सबसेट इवे ಇದು निम्न आयक ಮಾಡೋಣ. बघा ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की फर्स्ट वन हा जो सेंटरला सेट आहे ए सेट, या ए सेटमधले एलिमेंट्स इथं तुम्हाला दिसतात आणि त्याच्या भोवती 4 सेट दिलेले आहेत, पी क्यू आर आणि एस. तुम्ही ह्या दोन्ही सेटचा ऑब्झर्व करायचा, ए आणि पीचा. इथं मी आरोप दोन्हीमधलं बाण चिन्ह पण केलेलं आहे दोन्हीमध्ये. या दोन्हीचा ऑब्झर्व करून whether you have to decide whether this set P is a subset of A or not. P हा याचा सबसेट आहे किंवा नाही. मगाशी आपण चर्चा केलेलं होतं, महाराष्ट्रातले रेसिडेंट्स हे भारतामध्ये असतात म्हणून एम इज अ सबसेट ऑफ बी. म्हणून या पद्धतीनेच तुम्हाला पी हा एचा सबसेट आहे की नाही चेक करायचं आहे, क्यू हा एचा सबसेट आहे की नाही चेक करायचं आहे, आर हा सबसेट आहे का नाही एचा. ह्या दोन्हीचाच तुम्हाला विचार करायचा आहे. ए आणि एसचा विचार करून त्याच्यामधलं सबसेट रिलेशन आहे किंवा नाही ते सिम्बॉलिकली इथं या एम्प्टी बॉक्समध्ये लिहायचं. अंडरस्टूड? यू हॅव टू राईट सबसेट रिलेशन is present or not in between these two sets A and P, between A and Q, between A and R, and then A and S. In these empty boxes you have to write and complete this activity. ಕನ್ನಡದವ್ರಿಗೆ ಲಕ್ಷದ ಬರ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ, एकदम ಸಿಂಪಲ್ ಅದು, ಲಕ್ಷದ ಬಂದಿರಬೇಕು. ಈಗ ನಾನು ಮರಾಠಿದಾಗ ನಿಮ್ಗೆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದ್ದೆ. ಇದೊಂದು ಸೆಟ್ ಅದ, ಇದ್ರದಾಗ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ ಅವ, ಇದ್ರ ಸುತ್ತಮುತ್ತ 4 ಸೆಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಇವೆರಡೂ ಸೆಟ್ದು ಮೊದಲು ವಿಚಾರ ಮಾಡಿರಿ. ಇಲ್ಲಿ ಪಿ ಸೆಟ್ ಎದು ಸಬ್ಸೆಟ್ ಆದನಿಲ್ಲ, ಇದ್ರ ಸಿಂಬಾಲಿಕಲಿ ರಿಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡಿರಿ, ಇರದಿದ್ದರೆ ಸಿಂಬಾಲಿಕಲಿ ಬರೀರಿ ಈ ಚೌಕಡದಾಗ. ಅದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಎ ಮತ್ತು ಕ್ಯೂದೊಂದು ರಿಲೇಷನ್ ಸಬ್ಸೆಟ್ ರಿಲೇಷನ್ ಇದೆ ಅಥವಾ ಇಲ್ಲ ಈ ಚೌಕಡದಾಗ ಬರೋದು. ಈ ರೀತಿ ನಿಮಗಿದು ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡೋದು. ಓಕೆ, ವಿಡಿಯೋ ಪಾಸ್ ಮಾಡಿರಿ, ಮೊದಲು ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿರಿ, ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ವಿಡಿಯೋ ರಿಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿರಿ. ಅಲ್ಲಿ ನಾವು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ चर्चा ಮಾಡೋಣ. ओके, आता बघा तुम्ही कंप्लीट केला असेल हे, चेक करा. पी मध्ये कुठले एलिमेंट आहेत? 7592. 7592. एव्हरी एलिमेंट ऑफ दिस P is in set A, so here P is a subset of A. करेक्टली लिहिला नसेल तर परत एकदा तुम्ही चेक करू शकता. The elements in Q are 3 and 6. 3 and 6 are also present in A. That means every element of this set Q is in set A. So here Q is a subset of A. But A is not a subset of Q because 7, 8, 5 these elements are not present in Q. Here Q is a subset of set A. Here 4, 8, 12, 16. 12 and 16 these two elements are not present in set A. So this R is not a subset of a set A. The 12 आणि 16 हे एलिमेंट सेट ए मध्ये नाहीत, म्हणून याच्यातला जो एव्हरी एलिमेंट आहे प्रत्येक एलिमेंट एचा एलिमेंट नाही, म्हणून हियर आर इज नॉट अ सबसेट ऑफ ए. बघा, एक जरी एलिमेंट याच्यामध्ये नसेल तर तो सबसेट होणार नाही. हियर 0, 1, 2 3 elements are present in set S. Yes, in this set A 0 is not present. 0 हा एलिमेंट सेट A चा एलिमेंटच नाही. S is not a subset of set A. ನೋಡಿ, P ಸೆಟ್ ಒಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಎದಾಗ ಇದ್ರೂ ಸಬ್ಸೆಟ್ ಅದಾವ. ಇವೆಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ 7, 5, 9, 2 ಈ ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಪಿದೊಂದು ಪ್ರತಿ ಎಲಿಮೆಂಟ್ ಈ ಸೆಟ್ದಾಗ ಅವ. ಆದ್ದರಿಂದ ಪಿದು ಎದು ಸಬ್ಸೆಟ್ ಐತೆ. ಎರಡನೇದಾಗ ನೋಡ್ರಿ 3, 6 ಇವು ಎಲಿಮೆಂಟ್ ಅವ. 3, 6 ಈ ಎರಡು ಎಲಿಮೆಂಟ್ ಎ ಸೆಟ್ದಾಗ ಅವ, ಸಬ್ಸೆಟ್ ಐತೆ. Q is a subset of A.
ಇಲ್ಲಿ 4 n2 ಇವು ಎಲಿಮೆಂಟ್ ಅವ ಅದರ 12 ಮತ್ತು 16 12 ಮತ್ತು 16 ಇಂಗ್ಲೀಷ್ದಾಗೆ ತೊಗೊಳಮಿ ನಂಬರ್ಸ್ ರೀಡಿಂಗ್ 12 ಮತ್ತು 16 ಈ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ ಸೆಟ್ ಇದೆ ಎಲಿಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ಸೆಟ್ ಆರ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಅ ಸಬ್ಸೆಟ್ ಆಫ್ ಎ. ಇಯರ್ 0 ಇದು 0 ಸೆಟ್ ಎದ ಎಲಿಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಸೆಟ್ ಎದಾಗ 0 ಇಲ್ಲ. 1 2 ಅವ ಅದರ ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಎದಾಗಿರ್ಬೇಕು, 0 ಇಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ಎಸ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಅ ಸಬ್ಸೆಟ್ ಆಫ್ ಎ. ओके. विद्यार्थी मित्रांनो, इथं आणखीन एक ॲक्टिव्हिटी इथं तुम्हाला देत आहे. याच्यामध्ये 4 एक्झाम्पल्स आहेत सेटचे, है ना, म्हणजे 2 एक्झाम्पल्स आहेत तिथं ॲक्टिव्हिटीमध्ये. हा फर्स्ट आहे, इकडचा सेकंड आहे. फर्स्टमध्ये तुम्हाला 4 सेट दिलेले आहे. ए इज अ सेट, इट इज अ सेट ऑफ लेटर्स इन वर क्राय. या पद्धतीचे तुम्ही सेट लिहिलेल्या लिस्टिंग मेथडमध्ये. मग याच्यामध्ये कुठले कुठले लेटर्स आहेत, सी आर अँड वाय. बी इट इज अ सेट ऑफ लेटर्स इन वर्ड मॅथ्स लिहू शकता आहे. देन सेट ऑफ ओवल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स, मग याच्यामध्ये येणार ए ई आय ओ यू लिस्टिंग मेथडमध्ये लिहिल्यावर. आणि नेक्स्ट वन सेट ऑफ लेटर्स इन वर उडगी, मग याच्यामध्ये यू डी ए जी आणि आय सगळे एक एकदा चालेल, मग सगळे एलिमेंट्स येणार. मग इथं तुम्हाला असं एक बिग सेट तुम्हाला थिंक करायचं आहे की हा जो प्रत्येक सेट आहे ए बी सी डी, त्या बिग सेटचा सबसेट असायला पाहिजे. मी काय म्हणतो बघा, जेव्हा तुम्ही हे सेट लिस्टिंग मेथडमध्ये लिहिता, सेकंड सेट बी लिस्टिंग मेथडमध्ये लिहिता, सी आणि डी लिस्टिंग मेथडमध्ये लिहिता, त्या सगळ्यांचे एलिमेंट्स ज्या सेटमध्ये येतात तसा एक बिग सेट तुम्हाला थिंकिंग करायचं. You have to think such a big set which accommodate these given sets. तो सेट कोणता असणार आहे, दॅट सेट इज आले लक्षात तुम्हाला. मग कोणत्या सेटमध्ये हे सगळे एलिमेंट्स येणार, सेट ऑफ ऑल इंग्लिश अल्फाबेट्स. मग तो कोणता सेट असणार आहे, सगळ्या इंग्लिश अल्फाबेट्सचा सेट असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठले एलिमेंट्स येणार, ए टू झेड. ओके. सेट ऑफ ऑल इंग्लिश अल्फाबेट्स में इन दिस सेट ए बी सी डी डॉट 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 अप टू झेड, म्हणजे ह्या प्रत्येक सेट ह्या सेटचा सबसेट झाला. सी आर वाय हे एलिमेंट सुद्धा ह्या सेटमध्ये येणार आहेत, याच्यातले एलिमेंट सुद्धा ह्या सेटमध्ये येणार आहेत. सो दिस सेट इज कॉल्ड युनिव्हर्सल सेट इन केस ऑफ दिस फोर सेट्स. अशा सिच्युएशनमध्ये हे जे सेट तुम्ही बिग सेट सिलेक्ट केलेला आहे, जे या प्रत्येक सेटला अकोमोडेट करून घेतो, सामावून घेतो, मग हा जो तुम्ही बिग सेट विचार केलेला आहे हा सेट युनिव्हर्सल सेट झाला इन केस ऑफ ह्या 4 सेटच्या ए बी सी डीच्या संदर्भात. आणि युनिव्हर्सल सेट आपण युजली हे कॅपिटल यू न दर्शवतो. हियर दिस यू इज अ युनिव्हर्सल सेट ऑफ दिस 4 सेट्स इन केस ऑफ दिस 4 सेट्स. सेकंड एक्झाम्पल. This is example first. Example second. Here P, Q, R, S, T 5 sets are given in which the numbers are here, positive numbers are here. Again these are also positive numbers. Positive number इथं पण positive number आहे, 0 आहे, positive पण नाही, negative पण नाही. In this last set negative numbers are present. आता आपल्याला एक थिंक करायचं आहे, हे प्रत्येक सेट ज्या सेटचे सबसेट होतात असा एक सेट आपल्याला थिंक करायचा आहे. जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे सगळे नंबर्स येतील असा एक बिग सेट आपण थिंक करणार आहे. आणि तो सेट कुठला असणार आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. निगेटिव्ह नंबर्स पाहिजे, 0 पाहिजे, पॉझिटिव्ह नंबर्स पाहिजे. पॉझिटिव्ह नंबर्स मीन्स नॅचरल नंबर्स पाहिजे. दॅट सेट इज अ डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. दिस set accommodate all these given sets. So here this set is called a universal set. मग हा सेट कुठला आहे बघा, हा सेट इंटिजरचा सेट आहे. हा जो इंटिजरचा सेट आहे ॲक्च्युली हा युनिव्हर्सल सेट जेव्हा म्हणतो तेव्हा तो आपण यू न दाखवतो, पण इंटिजर सेट आपण युजली आय न दर्शवतो, म्हणून मी इथं आय लिहिलेला आहे. हे सगळे एलिमेंट्स हे जे इंटिजर्सचा सेट आहे या सेटमध्ये हे सगळे एलिमेंट 3 9 10 14 या सेटमध्ये येणार आहेत. हे पुढे हे सगळे नंबर्स ह्या सेटमध्ये येणार आहेत. म्हणजे क्यू इज अ सबसेट ऑफ वाय, पी इज अ सबसेट ऑफ वाय,
R, S, T, all these sets are a subset of I. So in these 5 sets, I is called a universal set. बघा आपण काय स्टडी करत आहे, युनिव्हर्सल सेट, and it is denoted by capital U. ಕನ್ನಡದವ್ರಿಗೆ ಲಕ್ಷದ ಬಂದದ ನೋಡ್ರಿ, ಎಕ್ದಮ್ ಈಸಿ ಅದ. ಈ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿದಾಗ 2 ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಅವ, ಎಡಪದಿಗೆ ಒಂದು ಬಲಪದಿಗೆ ಒಂದು 2 ಭಾಗ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಈ 1ನೇ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ದಾಗ 4 ಸೆಟ್ಗಳವ. ಈ 1ನೇ ಸೆಟ್ದಾಗ ಏನದ, ಸೆಟ್ ಆಫ್ ಲೆಟರ್ಸ್ ಇನ್ ವರ್ಡ್ ಕ್ರೈ. ಇದು ಇದರದಾಗ ಬರುವಂಥ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ಗಳು ಯಾವ್ಯಾವು ಅಂದ್ರೆ CRY. ಓಕೆ, ಇದು ನೀವು ಲಿಸ್ಟಿಂಗ್ ಮೆಥಡ್ದಾಗ ಬರೆದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಕರ್ಲಿ ಬ್ರ್ಯಾಕೆಟ್ದಾಗ CRY ಈ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ಗಳು ಬರ್ತಾವೆ. ಬಿ ಸೆಟ್ ಆಫ್ ಲೆಟರ್ಸ್ ಇನ್ ವರ್ಡ್ ಮ್ಯಾಥ್ಸ್. ಇದ್ರದಾಗ ಯಾವ್ಯಾವ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ ಇರ್ತಾವೆ ಲಕ್ಷದಾಗ ಬಂದಿರಬೇಕು, MATH ಮತ್ತು S. ಈ ರೀತಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸೆಟ್ ನೀವು ಯಾವಾಗ ಲಿಸ್ಟಿಂಗ್ ಮೆಥಡ್ದಾಗ ಬರೀತೀರಿ ಅವಾಗ ನಿಮಗೊಂದು ದೊಡ್ಡ ಸೆಟ್ದ ಸಂದರ್ಭದಾಗ ವಿಚಾರ ಮಾಡೋದ, ಆ ಸೆಟ್ ಈ ಎಲ್ಲ ಸೆಟ್ಗಳಿಗೆ ಸಮಾವಿಷ್ಟ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಇದರ ಅರ್ಥ ಅದೇನು ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡೋಂಥ ಏನು ದೊಡ್ಡ ಸೆಟ್ ಅದ, ಆ ಸೆಟ್ ಸಂದರ್ಭದಾಗ ಈ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸೆಟ್ ಅದರದ್ದು ಸಬ್ಸೆಟ್ ಆಗಿರ್ಬೇಕು. ಓಕೆ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಅಂಥ ಸೆಟ್ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಸೆಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಆಲ್ಫಾಬೆಟ್ಸ್. ಆಲ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಆಲ್ಫಾಬೆಟ್ಸ್ ಅಂದರೆ ಏದಿಂದ ಝಡ್ವರೆಗೆ ಎಲ್ಲನೇ ಆಲ್ಫಾಬೆಟ್ಸ್ ಬಂದು ಈ ಸೆಟ್ದು ಈ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸೆಟ್ ಸಬ್ಸೆಟ್ ಆಗ್ತದೆ. ಇಂಥ ಕೇಸದಾಗ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸೆಟ್ ಆಗ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿ 2ನೇ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ಇಲ್ಲಿ 5 ಸೆಟ್ಗಳು ಕೊಟ್ಟವು, ಇದ್ರದಾಗ ನಂಬರ್ಸ್ಗಳು. ಇವು ನಂಬರ್ಸ್ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ 0 ಅದ, ಒಂದು ಸೆಟ್ದಾಗ 0 ಅದ, ಕೆಲವು ಸೆಟ್ದಾಗ ಧನ ಸಂಖ್ಯೆಗಳವ, ಕೆಲವು ಸೆಟ್ದಾಗ ನೆಗೆಟಿವ್ ನಂಬರ್ಸ್ ಮೈನಸ್ ಸಂಖ್ಯೆ. ಓಕೆ, ಮತ್ತು ಇವು ಎಲ್ಲ ಸೆಟ್ ಯಾವ ಸೆಟ್ ಅದ ಸಬ್ಸೆಟ್ ಆಯ್ತೋ ಅಂಥದ್ದೊಂದು ದೊಡ್ಡ ಸೆಟ್ ನಾವು ಇಲ್ಲಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆ ಸೆಟ್ ಅಂದರೆ ಇಂಟಿಜರ್ ನಂಬರ್ಸ್. ಅವು ನೀವು ಒಂದು ರ್ಯಾಷನಲ್ ನಂಬರ್ ಸೆಟ್ ಬಿ ಕ್ಯೂ ಬಿ ತೊಗೋಬೋದು, ರಿಯಲ್ ನಂಬರ್ ಸೆಟ್ ಬಿ ತೊಗೋಬೋದು. ಆದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಡೀತದೆ. ಇನ್ ವಿಚ್ ಆಯ್ದಾಗ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ ಯಾವ್ಯಾವ ಇರ್ತವೆ ಇದು ನಿಮ್ಗೆ ಗುರುತಿರ್ಬೇಕು. ನಾನು ಇದಕ್ಕೆ ಮೊದಲು ಭೀ ಹೇಳಿದ, ಸೆಟ್ ಸ್ಟಡಿ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ನ್ಯಾಚುರಲ್ ನಂಬರ್, ಹೋಲ್ ನಂಬರ್, ಇಂಟೀಜರ್ಸ್, ರಿಯಲ್ ನಂಬರ್ ಇದೆಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಮಾಹಿತಿ ಬೇಕು. ಬರೋબર. ಈ ಸೆಟ್ಗಳ ಸಂದರ್ಭದಾಗ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸೆಟ್ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಸೆಟ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸೆಟ್ಗೆ ಸಮಾವಿಷ್ಟ ಮಾಡ್ಕೋತದ. ಇದರ ಅರ್ಥ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸೆಟ್ PQRS ಇವು ಕೊಟ್ಟ ಸೆಟ್ 5 ಸಬ್ಸೆಟ್ಗಳಾಗಿವೆ. ಇಂಥ ಸಿಚುವೇಶನ್ದಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆ ನಾವು ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸೆಟ್ ಎನ್ನುತ್ತೇವೆ. ಲಕ್ಷದ ಬಂದು ಈಗ ಸಾದಾ ಸಿಂಪಲ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಜರ್ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಕೇಳಿದೆ ಪಡೆದಿಸಿ ನಿಮ್ಗೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸೆಟ್ ಯಾವುದು ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಬೇಕು. ಓಕೆ, ಒಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಇಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ ನೋಡ್ರಿ. 3rd ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಅದರ ಆನ್ಸರ್ ನಿಮಗೂ ಹೇಳೋದು. 3rd ಎಕ್ಸಾಂಪಲ್, A is a set of resident in Maharashtra. B is a set of residents in MP, Madhya Pradesh. C is a set of residents in Karnataka. D is a set of residents in Jammu. ಓಕೆ, ಈ ಸಂದರ್ಭದಾಗ ಇವು 4 ಸೆಟ್ಗಳ ಸಂದರ್ಭದಾಗ ನೀವು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸೆಟ್ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿರಿ. ಆ ಸೆಟ್ದಾಗ ಈ ಎಲ್ಲ ಸೆಟ್ಗಳು ಸಮಾವಿಷ್ಟ ಆಗಬೇಕು. ಅಂದ್ರೆ ಈ ಸೆಟ್ಗಳ ಸಂದರ್ಭದಾಗ ನಿಮಗೊಂದು ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸೆಟ್ ಆಯ್ಕೆ ಮಾಡೋದಿದೆ. ಮಾಡ್ಬೋದಾ? लक्षात येतं? हे तुम्हाला जे 4 सेट दिले ह्याच्या संदर्भात तुम्हाला एक युनिव्हर्सल सेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, म्हणजे सगळे त्याचे सबसेट असायला पाहिजे. म्हणजे हे सेट ऑफ रेसिडेंट्स इन काय येईल बघा ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणखीन एक एक्झाम्पल, हे पण इरेज करतो. युनिव्हर्सल सेट जनरली आपण कोणत्या अक्षराला दर्शवतो? कॅपिटल यू ने दर्शवतो. ओके, आणखीन एक एक्झाम्पल, 4th one, A is a set of 9th students in your school. B is a set of 8th
students in your school. Okay, and C is a set of, it is a set of 10th students in your school. In case of these three sets, you have to think a big set which accommodate all these three sets. That means you have to write universal set. ಬರೀಬೋದಾ? ಈ ಮೂರು ಸೆಟ್ಗಳ ಸಂದರ್ಭದಾಗ ಯಾವುದು ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸೆಟ್ ಆಗ್ತದ ಆ ಸೆಟ್ ನೀವು ಬರಿಬೋದು. बरीरी, विचार मांडरी. लक्षात येतं? ह्या तिन्ही सेटच्या संदर्भात एक मोठा सेट तुम्हाला थिंक करायचा आहे, तो ह्या तिन्हीचा युनिव्हर्सल सेट असायला पाहिजे. ओके, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय लक्षात आलं? विद्यार्थी मित्रांनो, जे युनिव्हर्सल सेट आहे, युनिव्हर्सल सेट हे जनरली आपण कॅपिटल यू न डिनोट करतो. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्याचं वेन डायग्राम काढतो, इट इज रिप्रेझेंटेड बाय अ रेक्टँगल. वेन डायग्राम तो युनिव्हर्सल सेटसाठी रेक्टँगल काढतो. हां, ऑब्झर्व दिस वन हिअर, दिस रेक्टँगल इज अ सेट यू, दॅट मीन्स दिस वन इज अ युनिव्हर्सल सेट इन केस ऑफ दिस ए. ओके, आता इथं मी काय करतो, पहिल्यांदा ऑब्झर्व करा यू मध्ये कुठले एलिमेंट्स येतात ते इथं मी लिहितो लिस्टिंग मेथडमध्ये. यू मध्ये कोणते एलिमेंट्स येतात? 9, 1, 3, 5, 10, 8, 7. बघा, 9, 1, 3, 5, 10, 8, 7, 2, 4, 6 हे सुद्धा सेट यूचे एलिमेंट आहेत. लक्षात घ्या, काही विद्यार्थी यू मधले एलिमेंट लिहून द्या, हे फक्त हे साईडचे लिहितात. व ए सेटमधलं प्रत्येक एलिमेंट हा यूमध्ये आहे, बिकॉज ए इज अ सबसेट ऑफ यू हिअर. ह्या डायग्रामवरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे, यू इज अ युनिव्हर्सल सेट, ए इज अ इट्स अ सबसेट. हे यू मधले एलिमेंट्स आहेत. म्हणजे जर आपण सिरियली जर ऑर्डरचा इथं विचार केला नाही, जर ऑर्डरचा विचार केला तर हे 1 to 10 पर्यंतचे नंबर्स आहेत. ओके, द एलिमेंट्स इन सेट ए आर 2, 4 अँड 6. 2, 4 अँड 6. आता जे एलिमेंट्स ए मध्ये नाही बट यू मध्ये आहेत, तसा एक सेट आपल्याला इथं लिहायचा आहे. तो जो सेट आहे तो एचा कॉम्प्लिमेंट सेट असतो. बघा, 1 सेकंड, ऑब्झर्व दिस फिगर. फर्स्ट राईट द एलिमेंट्स इन सेट यू, then write the elements in set A. Now I am going to write a set in which the elements in A are not present but elements in U are present. Elements in A are not present but elements in U are present. That means in this set, if 9, 1, 3, 5, 10, 7 and 8, the set of this element is called complementary set of A. It is a complement of set A. It is denoted by A dash. लक्षात आलं? हा एक युनिव्हर्सल सेट होता, ए त्याचा सबसेट होता. आणि ह्या डायग्राम म्हणून तुम्हाला डायरेक्ट हे काय लिहायची गरज नाही. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये हे मी घेतलेलं आहे. एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे हा रिमेनिंग रिजन. ह्या रिजनमध्ये जे एलिमेंट्स येतात ते सेट ए मध्ये येत नाहीत, पण कुठल्या सेटमध्ये येतात? यू मध्ये येतात. तसला जो सेट आहे त्याला म्हणतो आपण ह्या एचा कॉम्प्लिमेंट सेट. ओके, ಲಕ್ಷದ ಬರ್ತದೆ ನೋಡ್ರಿ. ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸೆಟ್ ನಾವು ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿದೆವು. ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸೆಟ್ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಯುದಿಂದ ಅಕ್ಷರ ಉಪಯೋಗಿಸ್ತು, ಮತ್ತು ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸೆಟ್ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಯಾವ ಏನು ಡಯಾಗ್ರಾಮ್ ತೆಗಿತೋ ಅದು ರೆಕ್ಟ್ಯಾಂಗಲ್ ಆಗಿರ್ತದೆ. ಓಕೆ, ಈ ಡಯಾಗ್ರಾಮ್ದಾಗ ಯು ಇದು ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸೆಟ್ ಅದ, ಎ ಆ ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸೆಟ್ದಾಗೆ ತೋರಿಸಿದ್ವಿ ನಾವು ಏನು ಡಯಾಗ್ರಾಮ್ಲೆ. ಎ ಅದರದ್ದು ಸಬ್ಸೆಟ್ ಆಯಿತು, ಯಾಕಂದ್ರೆ ಎದಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲಿಮೆಂಟ್ ಇದು ಯುದಾಗ ಎ ಸಬ್ಸೆಟ್ ಆಯಿತು. ಇಲ್ಲಿನ ಯುದಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಘಟಕ ಬರೆದಿದ್ದೀವಿ, ಯುದಾಗ ಯು ಇವೆಲ್ಲ ಘಟಕಗಳು ಸೆಟ್ ಯುದಾಗ 1 ರಿಂದ 10. ಸೆಟ್ ಎದಾಗ ಇರುವಂಥ ಘಟಕಗಳು ಇವು 3, 2, 4, 6. ಈ ಎರಡು ಸೆಟ್ಗಳ ಮೇಲಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲೊಂದು ಹೊಸ ಸೆಟ್ ಬರೆದಿದ್ದೀವಿ. ಈ ಸೆಟ್ದಾಗ ಯಾವ ಎಲಿಮೆಂಟ್ಸ್ ಅವ ಅಂದ್ರೆ ಎದಾಗ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಇಲ್ಲ, ಸೆಟ್ ಎದಾಗ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಇಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಸೆಟ್ ಯುದಾಗ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಅವ ಅಂತ ಏನು ಎಲಿಮೆಂಟ್ಗಳ ಸೆಟ್ ಅದ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಆಫ್ ಎ ಅದು ಅದು ಎ ಡ್ಯಾಶ್ ಇಂದ ಸೂಚಿಸ್ತಾರೆ. ಎ ಡ್ಯಾಶ್ ಅಂದ್ರೆ ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಆಫ್ ಎ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ಟಡಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೀವಿ ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಆಫ್ ಅ ಸೆಟ್. ಓಕೆ,
ಈಗ ಮತ್ತೊಂದು ನಾ ಡಯಾಗ್ರಾಮ್ ತೆಗೆದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಸೆಟ್ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಬೇಕು. ಓಕೆ, observe this figure. This one is a universal set U and B is its a subset. In set U, A, E, I, O, U, B, C, D, these are the elements. In set U, how many elements are there? Total 8 elements are there. In set B, 5 elements are there. Now we are going to write a complement of this B. Complement of this set B is denoted by B dash, and in this set these elements are not taken, only elements which are present in U are taken. So in this B complement the elements are B, C, D. This is the complement of set B. ओके, काय अवघड आहे? एकदम इझी, लक्षात ಬಂದದ. ಇಲ್ಲಿ ಬಿ ಇದು ಸೆಟ್ ಯುದು ಸಬ್ಸೆಟ್ ಅದು. ಬಿ ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಯಾವ ರೀತಿ ಬರ್ತಿದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಬಿದಂದು ಯಾವುದೇ ಘಟಕ ನೀವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ಓನ್ಲಿ ಯುದಂದು ಘಟಕಗಳು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿರಿ. ಆ ಯುದಂದು ಘಟಕಗಳು ಇರಬೇಕು, ಆದರೆ ಬಿದಂದು ಇರಬಾರ್ದು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನಂತ ಬಿ ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಇದು ನಿಮ್ಮ ಕ್ಲಾಸ್ ಅದು, ಇದು ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್, ಇದು ನಿಮ್ಮದು 9th ಕ್ಲಾಸ್. ಇದೊಂದು ಸೆಟ್ ಆಯಿತು. ಈ ಬದಿದಾಗ ಬಾಯ್ಸ್ ಅವ, ಈ ಬದಿದಾಗ ಗರ್ಲ್ಸ್ ಅವ. ಇದು ಒಂದು ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸೆಟ್ ಆಯಿತು. ಬಿ ಸೆಟ್ ಆಫ್ ಬಾಯ್ಸ್ ಇನ್ ಯುವರ್ ಕ್ಲಾಸ್, ಜಿ ಸೆಟ್ ಆಫ್ ಗರ್ಲ್ಸ್ ಇನ್ ಯುವರ್ ಕ್ಲಾಸ್. ಇದನ್ನ ಈ ಬಿ ಸೆಟ್ದು ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ತೊಗೊಂಡಂದ್ರೆ ಜಿ ಸೆಟ್ ಆಗ್ತದೆ, ಜಿ ಸೆಟ್ದು ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ತೊಗೊಂಡಂದ್ರೆ ಬಿ ಸೆಟ್ ಆಗ್ತದೆ. ಲಕ್ಷದ ಬರ್ತದೆ ನೋಡ್ರಿ. 9th ಕ್ಲಾಸ್ದಾಗ ಬಾಯ್ಸ್ ಕೂಡ ಅವ, ಗರ್ಲ್ಸ್ ಕೂಡ ಅವ. ಇದೊಂದು ಸೆಟ್ ಆಯಿತು. ಬಿ ಅಂದ್ರೆ ಬಾಯ್ಸ್ದು ಸೆಟ್. ಆ ಸೆಟ್ದು ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಅಂದ್ರೆ ಬಿ ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ದಾಗ ಏನು ಬರ್ತಾವ? ಈ ಸೆಟ್ದಾಗ ಒಂದು ಕೂಡ ಬಾಯ್ಸ್ ಬರೋಂಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಗರ್ಲ್ಸ್ ಬರ್ತಾವೆ. ಅಂದ್ರೆ ಬಿ ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಸೆಟ್ ಆಗ್ತದೆ? ಜಿ. ಇದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನೀವು ಜಿ ಸೆಟ್ದು ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದ್ರಿ, ಜಿದಂದು ಒಂದು ಕೂಡ ಘಟಕ ಅದ್ರದಾಗ ಬರಲ್ಲ, ಆದರೆ ಈ ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸೆಟ್ದಂದು ಘಟಕಗಳು ಬರ್ತಾವೆ. ಅಂದ್ರೆ ಅದು ಯಾವ ಘಟಕಗಳು ಬರ್ತಾವೆ? ಬಿ. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನೀವು ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಆಫ್ ಸೆಟ್ ಲಕ್ಷದಾಗ ತೊಗೊಳ್ಳೋದ. ಓಕೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಾಗ ನಾವು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಸೆಟ್ 1.3 ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.